कारण ज्या जीवावर आज आपण उड्या मारतोय, आनंद उत्सव साजरे करतोय, गरबा खेळतोय, ते कुणामुळे खेळतोय याची जाणीव आपल्याला असायलाच हवी. बरोबर आहे. आता राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ ज्यांनी या महाराष्ट्राच्या मातेला एक नाही तर तब्बल 2 छत्रपती या महाराष्ट्राच्या मातीला दिले आणि त्यांच्या जीवावर आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत, स्वराज्य अनुभवत आहोत. एक वेळ होती की हा समाज ज्यावेळेस अज्ञान, अंधकार आणि दारिद्र्याच्या कचाट्यात सापडला होता, त्यावेळी क्रांतीची ज्योत होऊन आल्या त्या अहिल्याबाई होळकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीची कबर खोदली खरी, पण त्यामागे पोलादी बंक बनून उभी राहिलेली माता रमाई असेल. सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे पहिली समाजसेविका मुक्ता साळवे घडल्या, ज्यांच्यामुळे पहिली महिला पत्रकार ताराबाई शिंदे घडल्या, ज्यांच्यामुळे पहिली मुस्लिम मुख्याध्यापिका फातिमा बीबी शेख घडल्या आणि ज्यांच्यामुळे मी तुमच्या समोर उभी राहण्यास लायक बनले. आज या ठिकाणी या स्त्री शक्तीच्या महिला आहेत, वीणा मॅडम आहेत, या सगळ्या खुर्च्यांमध्ये बसण्यास लायक बनल्या आणि तुम्ही माझ्या समोर बसण्यास लायक बनले. त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी असतील, रखमाबाई राऊत असतील, या आणि इतर सर्व महानायकांसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. आज आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत आणि विषय खूप सुंदर दिलेला आहे, स्वातंत्र्य आणि स्वैराचार. आता यामध्ये भेद करायचं म्हटलं ना तर स्वातंत्र्य आणि स्वैराचार असं वेगवेगळं सांगता येणार नाही, कारण या दोन्ही शब्दांमध्ये खूप पुसट अशी लाईन आहे, खूप बारीक असा भेद आहे आणि तो ज्याला ओळखता आला त्याला जीवनाचा खरा आनंद घेता आला. आज आपल्याकडे शिक्षण आहे, रोजगार आहे, स्वावलंबन आहे आणि त्यामुळे आज आपण अवकाशात झेप घेतोय. अंगणात रमणारे आपण सगळे आज अवकाशात झेप घेत आहोत, अवकाशाला गवसणी घातलेली आहेत. का तर आपण स्वातंत्र्य अनुभवत आहोत. आज आपल्याला बोलण्याचं स्वातंत्र्य, वाचनाचं स्वातंत्र्य, पाहिजे तिथे आपण आज फिरू शकतो, कुठेही निवास करू शकतो, आपल्याला मंदिरमध्ये जायचं, मस्जिदमध्ये जायचं, हे धार्मिक स्वातंत्र्य सुद्धा आपल्याला आहे. हे सगळं स्वातंत्र्य अनुभवत असताना एक महत्वाची गोष्ट त्याबरोबर आहे की त्याला जबाबदारीची, नीतिमत्तेची आणि मर्यादेची एक छोटीशी झालर आहे. आपण साड्या घेतो, साड्या घेतल्याबरोबर अगदी महागडी, अगदी 10,000ची पैठणी घेतो, 15,000ची पैठणी घेतो, डायरेक्ट घालतो का ती? आधी आपण पिको फॉलला पाठवतो, कारण पिको फॉल म्हणजे ही जबाबदारी आहे त्या साडीवर दिलेली, धागे सांभाळण्याची. नाही दिली तर दुसऱ्या दिवशी सगळे धागे विस्कटायला लागतील. आणि स्वातंत्र्याचं सुद्धा तसंच आहे. बघा, तुम्ही लॉ कॉलेजला आहात, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलंय, इथपर्यंत पाठवलंय, म्हणजे मी म्हणते की एक यशस्वी व्यक्ती कोण आहे किंवा कोणामध्ये ती धमक आहे की मला यशापर्यंत जायचंय, ती भूक कोणामध्ये आहे माहिती आहे का? ज्याने आपल्या बापाचा घाम आणि आईचे अश्रू पाहिले, तो व्यक्ती कधीच विसरू शकत नाही की आपण कुठून आलेलो आहोत. आणि मीही त्यातलीच आहे, एक शेतकरी कन्या आहे. माझा प्रवासही तुमच्यासारखा सर्वसामान्य होता. मे बी तुम्ही अगदी तुम्हाला सगळं प्लॅटफॉर्म रेडी मे बी असू शकतं. आमच्यासाठी आम्ही प्लॅटफॉर्म तयार केलं, कारण आम्हाला दिलेल्या स्वातंत्र्याची जाणीव होती. बघा, तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला शिकवलं, इथपर्यंत आणलं, तुम्हाला लॉ कॉलेजला पाठवलं, तुम्ही काय कपडे घालायचे तुम्हाला डिसाईड करायला सांगितलं, तुम्ही काय नाश्ता करायचा, काय जेवण करायचं ते तुम्ही ठरवतात, तुम्हाला फ्युचरमध्ये काय बनायचं. आता वकील तर तुम्ही बनणार आहात, पण तुम्हाला व्यवसाय कसा करायचा आहे, प्रॅक्टिस कशी करायची आहे, कुठे राहायचं आहे, कुणाशी लग्न करायचं आहे, हे सुद्धा सगळे अधिकार त्यांनी तुम्हाला दिलेले आहे. पण अधिकार दिलेले असताना ज्यावेळेस एखाद्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या आई वडिलांना आपण म्हणतो की माय लाईफ माय डिसिजन, माझं मी पाहून घेईन, तुम्हाला मध्ये पडायची गरज नाही. आपल्या स्वातंत्र्याचा स्वैराचार तिथे खऱ्या अर्थानं चालू होतो. बरोबर आहे. बघा, आता स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे, स्वातंत्र्य आणि स्वैराचाराकडे आपण कसं जातोय हे सांगण्याआधी मला वाटतं की आपल्याला स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी. आपल्याला सगळे क्रांतिकारक माहिती आहे, कोणी कोणी प्राणाची आहुती दिलेली माहिती आहे, सगळंच माहित आहे. मात्र तरी सुद्धा मला असं वाटत नाही की आपल्याला पाहिजे ती किंमत अजूनही स्वातंत्र्याची कळलेली आहे. आपल्याकडे फोन आहे सगळ्यांकडे, चुकून हा फोन तुमच्या लेक्चर रूम मध्ये राहिला तर इथे मन लागेल का तुमचं? नाही लागणार. का नाही लागणार? किंमत मोजलेली आहे तुम्ही त्याच्यासाठी, एक्सपेन्सिव्ह येतो. आणि ही किंमत आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपल्याला स्वैराचार काय आहे किंवा स्वातंत्र्य काय यामध्ये भेद सुद्धा करता येणार नाही. बघा, ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अनेक क्रांतिकारकांची नावे तुमच्या तोंडपाठ आहे. ज्यावेळेस आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस अनेक क्रांतिकारकांची नावे तुमच्या तोंडपाठ आहे. मागे एक व्याख्यान होतं SRTMला, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ, त्या ठिकाणी मला विषय दिलेला होता स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचं योगदान. आणि समोर
बसलेले जे प्रेक्षक वर्ग होता तो मॅडम इतिहासाचे PhD झालेले लोक होते. मी जाम घाबरलेली होती की या PhD झालेल्या लोकांना मी काय सांगणार स्वातंत्र्य लढ्यातील महिलांचं योगदान. पण ज्यावेळेस व्याख्यान झालं तर त्यावेळेस अक्षरशः तेच PhD झालेले शिक्षक आणि शिक्षिका माझ्याजवळ येऊन मला म्हटले की मॅडम हे जे कलेक्शन आहे ते तुम्ही कुठून केलं, कारण आम्हाला आमच्या इतिहासाच्या पुस्तकात कुठेच सापडलं नाही. काही गोष्टी आपल्याला शोधाव्या लागतात, इतिहासाच्या गाभाऱ्यातून त्या बाहेर येत नाही आणि शोधल्या की सापडतात. असंच बघा अगदी सर्वसामान्य महिलांपासून तर राजघराण्यातील महिलांपर्यंत अनेकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन हे स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे. मग झाशीची राणी असेल, बेगम हजरत महल असेल, त्याच्यानंतर झलकारीबाई असतील. आता झाशीची राणी आपल्या राज्य वाचवण्यासाठी लढली, पण झलकारीबाई राणीला वाचवण्यासाठी लढली. झलकारीबाई असेल किंवा लक्ष्मीबाई असेल, दोघींच्या देहाची चाळणी इंग्रजांच्या गोळीबाराने झाली. त्यांच्या अक्षरशः प्रेत सुद्धा सापडलेल्या नाही. त्या धर्तीवर आज आपण उभे आहोत. एवढंच कशाल तर भगतसिंग, 23 वर्षाचे भगतसिंग हसत हसत फासावर गेले. काय जज्बा होता, काय ताकद होती, काय ध्येय होतं त्यांचं. 23 वर्षाचा तरुण, आज आम्हाला लग्न करायचंय, सेटल व्हायचंय, नोकरी पाहिजे, एक चांगली मुलगी पाहिजे, दॅट्स ऑल. त्या वयामध्ये भगतसिंग फासावर जातात. आपण रंग दे बसंती पिक्चर पाहिलं असेल, त्यातले गाणं आहे, अंगावर काटा येतो अक्षरशः. मला खूप जास्त येत नाही ते, पण एक 2 लाईन आहे. जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, जिस चोले को पहन शिवाजी खेले अपनी जान पर, उस चोले को पहन के निकला हम मस्तों का टोला. माहे रंग दे बसंती चोला. गाणं म्हणत म्हणत फासावर चढणं सोपी गोष्ट नाहीये. त्या धर्तीवर आज आपण उभे आहोत. छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, यांनी अख्खं आयुष्य आपल्याला स्वराज्य मिळवून देण्यासाठी उभं केलेलं आहे. त्या धर्तीवर आपण उभे आहोत. बरं, इथल्या तुमच्या मराठवाड्यातील हौसा पाटील हे नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल. क्रांतीवीर नानासिंह पाटील यांची कन्या आपल्या तान्ह्या लेकराला सोडून ती भवानीपेठ पोलीस स्टेशन सांगलीच्या समोर इंग्रजांच्या बंदोबस्तात घुसते आणि शस्त्रास्त्रांची लूट करून क्रांतिकारकांना देते. त्या बाळाचं काय होईल, मी जेलमध्ये गेल्यावर माझ्या आयुष्याचं काय होईल, हा विचार न करता ती महिला लढते. त्या क्रांतिसिंह हौसा पाटील म्हणाल्या, काल परवाच त्यांचं ज्यावेळेस निधन झालं वयाच्या 95व्या वर्षी, तर त्यावेळेस त्यांचं वाक्य आहे शेवटचं की आमचंच चुकलं. पश्चाताप आहे त्या लोकांना स्वराज्य मिळवून दिल्याचा, स्वातंत्र्य मिळवून दिल्याचा. त्या म्हणतात आमचंच चुकलं, गोरं घालवलं आणि काळं आणलं. आमचंच चुकलं, गोरं घालवलं आणि काळं आणलं. खरं तर खुर्चीच पाहिजे होती जाळायला, तेव्हा खरं स्वातंत्र्य काय आहे हे यांना असतं कळलं. म्हणजे त्यांनी या ठिकाणी राजकीय स्वैराचारावर भाष्य करताना हे बोललेलं असलं तरी सर्वसामान्य आपण सुद्धा बेजबाबदारपणे वागतोय. बघा, एरवाडा जेलमध्ये अशाच 3 महिला होत्या. कारण 1942 ची चळवळ झाली त्यावेळेस अनेक महिला क्रांतिकारकांनी लढा दिलेला आहे, अगदी सर्वसामान्यांपासून. मग त्या ठिकाणी आपले तान्ह लेकरू असेल, कोणी विधवा झाल्या, कोणी आपले मुलं गमावले, कोणी काय काय गमावून हे स्वराज्य मिळवलेलं आहे, स्वातंत्र्य मिळवलेलं आहे. एरवाडा जेलमध्ये 3 महिला, सिंधुताई आपटे, सिंधुताई देशपांडे, वत्सलाताई आपटे आणि इंदुताई केळकर, या 3 महिला एरवाडा जेलमध्ये होत्या. गांधीजींच्या नेतृत्वात ते जे आंदोलन करत होत्या त्या आंदोलनामध्ये त्यांना अटक झालेली होती. एरवाडा जेलमध्ये ह्या महिला होत्या आणि जेव्हा त्यांना कळलं की 1942 ची चळवळ चालू आहे आणि भारतीय झेंडा फडकवायचा आहे, तर या महिलांनी भारतीय झेंडा पहिला एरवाडा जेलवर फडकवला होता. त्यावेळेस त्यांनी झेंडा कुठून आणला? इंग्रज अधिकारी, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. ज्या साड्या असतात, भगव्या रंगाची साडी, पांढऱ्या रंगाची साडी, हिरव्या रंगाची साडी, अशा साड्या त्यांनी गोळा केल्या जेलमधील महिलांच्या. त्या सुई धाग्याने शिवल्या. तिथे चुलीमध्ये जो कोळसा असतो जेवणाचा, तो कोळसा त्यांनी घेतला आणि त्या कोळशाने अशोक चक्र उमटवून तो भगवा झेंडा तो तिरंगा झेंडा रात्री 12 वाजता त्यांनी एरवाडा जेलवर फडकवला. पुढे 12 वर्षाची अंधार कोठडीची शिक्षा या तिघींना झाली होती. 12 वर्ष अंधार कोठडीमध्ये राहायचं. त्या धर्तीवर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आता मूळ विषय येतो की या स्वातंत्र्याचा आम्ही खरंच सदुपयोग करतोय का? मला जे स्वातंत्र्य मिळालेलं आहे, मला रस्त्यावर चालण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या बापाचा रस्ता असल्यासारखं मी चालणार आहे, कारण संविधानाने मला ते स्वातंत्र्य दिलंय. तुमचे आर्टिकल तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे? हे स्वातंत्र्य दिलंय, त्या स्वातंत्र्याचा मी सदुपयोग करतोय. पण ज्यावेळी मी माझ्या गाडीचा सायलेन्सर काढून कर्णकर्कश आवाज करून वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे लावून किंवा वेगवेगळ्या जयंती पुण्यतिथीला झेंडे लावून मी कर्णकर्कश आवाज करून इतरांना ज्यावेळेस डिस्टर्ब करत असतो ना, तो स्वैराचार चालू असतो.
कारण इतरांच्या मनामध्ये तुमच्या गाडीचा झेंडा बघून भक्तिभावना जागृत व्हायला पाहिजे, महापुरुषांबद्दल अभिमान जागृत व्हायला पाहिजे. तो नव्हतं जाम चिडीत, असं वाटतं उतरावं आणि सनकन कांशीला तोडावी. इतका राग आपल्या लोकांना येत असतो. आणि हा राग ज्यावेळेस लोकांना येतो त्यावेळेस स्वैराचार सुरू झालेला असतो. आता बघा, या ठिकाणी गरबा चालू आहे, बरोबर आहे, नवरात्र उत्सव आहे. आता नवरात्र उत्सव चालू आहे तर आपण काय करतोय, गरबा खेळतोय. मलाही जाम आवडतो गरबा खेळायला, मी पण खेळते. मग आता काय झालं, काल मला मॅडम आरतीला बोलवलं, मी आरतीला गेले. आता आरतीला गेल्यावर एका ठिकाणी एक गेस्ट म्हणून आरतीला गेले. आरतीला गेल्यानंतर एक 8-8:30ची वेळ होती. हॉस्पिटलमधून मी तशीच आरतीला गेल्यानंतर बघितलं त्या ठिकाणी हार्डली 20 महिला असतील आणि 10 पुरुष असतील. मला वाटलं की लोकसंख्या कमी आहे. आरती वगैरे छान झाली. आरती झाल्यावर ज्या काही मंडळ होतं त्यांनी म्हटलं मॅडम आल्याच आहे तर मग एक राऊंड गरबा खेळ. म्हटलं चलो काय बात आहे, खेळूया, काहीच हरकत नाही. मग आता गरबा खेळायला आम्ही उभं राहिलो, मस्त गोल राऊंड वगैरे केलं. आता गरबा खेळायला उभं राहिल्यावर म्हटलं मॅडम कमी महिला आहेत, एवढ्याच महिला, चांगलं म्हटलं तुम्हाला जास्त गर्दी नाही काही नाही. तेवढ्याच महिलांचा लोढा आला, 100 ते 150 महिला गरबा खेळायला होत्या. आरतीला किती? आपली लोकसंस्कृती आपण जपतोय तर खरंच आपण ती जपतोय का? काय आहे नवदुर्गा उत्सव आपल्याला माहिती आहे का? बरं, आपण सगळ्या गरबा खेळतो, आपल्याला भोंडला माहिती आहे का? किती जणींना भोंडला माहिती आहे? हात वर करा बरं. नाही माहिती? टिपऱ्या माहिती आहे? टिपऱ्या, व्हेरी गुड. आम्ही लहान होतो ना तेव्हा आमच्या वडील आम्हाला टिपऱ्या द्यायच्या आणि त्या टिपऱ्यांचा जो ताल असायचा ना त्या तालावर आम्ही गरबा खेळायचो. गरबा म्हणत नव्हतो त्याला, आम्ही टिपऱ्याच म्हणायचो. त्याला दांडिया आता म्हणतात, पण दांडियाचा आता गरबा झाला. आता दांडिया टिपरी कुठेच दिसत नाही मार्केटमध्ये, पण आता रंगीबेरंगी टिपऱ्या जास्त दिसत नाही, तर आता हातानेच खेळायचंय. बरं, ती आरती बिरती सगळं झालं. येताना मला 1-2 लॉन्स भेटले, 2-2, 3-3च्या मुलांचे टोळके, मुलींचे टोळके. अहो, जर तुम्ही कॉलेजची फी मागितली तर 500 रुपये भरायला हा 5 ठिकाणी वागतात मुलं सुद्धा. तिथे 500 रुपये, 300 ते 500 एंट्री फी आहे सध्या. तिथे एंट्री फी भरतात, त्यातले ते झगमग ते ड्रेस आहेत ते पण घेतात, त्याचे 500 रुपये वेगळे. आणि 10 दिवस गरबा खेळायला जातात, कारण त्यांना माहिती आहे एवढे छान मॉडेल्स कुठेच दिसणार नाही. याने काय होतंय तर आपली जी लोकसंस्कृती, मला खरंच वाटतं की मी एक इगतपुरी विभागामध्ये आदिवासी समाज आहे, तिथे ते तारपा नृत्य आहे. म्हणजे ते मला वाटतं की त्यांच्याकडे शिक्षणाचं खूप हे नाहीये, मात्र ते चालू झालं ना आपल्यालाही त्यांच्या तालावर ताल धरावं असं वाटतं. इतकं सुंदर ते करतात, म्हणजे ते ऍक्च्युली लोकसंस्कृती ते जपताय. आता तुम्ही इथे आपल्या नांदेडमध्ये हे झालं, दहीहंडी झाली. काय संबंध आहे गौतमी पाटीलचा दहीहंडीचा? काय संबंध आहे? आणि बरं, अशा कार्यक्रमांना तुम्ही जर बॅनर पाहिले असतील तर मॅडम आमदार, खासदार, मुख्य आज रोजाने चालले. फ्युचर आहे, काहीच नाही. एक आज तुम्ही गरबाला जाता गाणं ऐकत असाल ना, पंछी बनू उड़ती फिरू मस्त गगन में, आज मैं आजाद हूँ दुनिया की चमन में. आजादी मिळाली, फुल आनंद घ्या, पण आजादी मिळवता मिळवता त्या कटी पतंग सारखं आपलं व्हायला नको. आकाश से गिरी में, आकाश से निकल के गिरी में ऐसे, पूछा न दुनिया ने, कहते आहे ना ते, दुनिया ने पूछा न फिर लूटा है तुझको कैसे. ना किसी का साथ है ना किसी का संग है, मेरी जिंदगी है क्या, एक कटी पतंग है. तो उडवणारा, पतंग उडवणाऱ्याचा धागा आपल्याला टोचत होता, आपल्याला ती जबाबदारी, तो मर्यादा सांगत होता. आपल्याला वाटतं अरे मी आकाशात आहे, कशाला हा धागा खालून सांगतोय आम्हाला, कशाला शहाणपणा शिकवतोय. जाऊन दुसऱ्या पतंगाला खेटण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या पतंगाने धागा तोडून टाकला. आता उड कुठे उडायचं. नवरात्र उत्सव 1 मिनिटामध्ये सांगते की काय आहे नवरात्र उत्सव. बघा, शरद जोशी यांचं मातृसत्ताक राजवट एक पुस्तक आहे, त्यातला हा संदर्भ आहे. आपली ही धरती एक मातृसत्ताक राजवट आपल्याकडे होती. म्हणजे जी स्त्री आई बनवू शकते, जी स्त्री एका मुलीला जन्म देऊ शकते, ती एक काळी सत्ताधारी होती. राज्य करण्याची ताकद तिच्यामध्ये होती. ही जी कृषी संस्कृती आहे त्याच्यावर आधारित घटस्थापना आहे. आपल्याकडे दुर्गा उत्सव हा बंगालचा आहे, पश्चिम बंगाल, बरोबर, त्या ठिकाणी दुर्गा उत्सव होतो. गरबा हा गुजरातचा आहे, महाराष्ट्रामधली घटस्थापना आहे. आपण घट मांडतो, त्यात धान टाकतो, त्या धान्याला 9 दिवस पाणी घालायचं असतं. पहिलं गेलं घटाला पाणी घालायचं, मग देवीचं दर्शन घ्यायचं. त्या घटाला 9 दिवस पाणी घातल्यानंतर पाजरून ते धान उगतं. ते किती चांगल्या पद्धतीनं उगतं त्यानुसार आपल्या शेतकऱ्यांची अवस्था कशी राहील, यावेळेचा हंगाम कसा राहील, आणि मग त्यानुसार आपण काय करतो, सगळे नवधान्य शेवटच्या दिवशी सोनं
ह्या कृषी संस्कृतीची निर्मिती एका निरुती नावाच्या राणीनं केली. त्याच्यानंतर अजून काही गणनायिका होऊन गेल्या. गणपती झाला गणांचा अधिपती, त्यानंतर ह्या गणनायिका येतात गणपती झाल्याबरोबर. ह्या गणनायिकांमध्ये जी आपण तुळजाभवानी आहे, त्या तुळजाभवानीनं गोदावरीच्या मध्याशी राज्य केलं होतं. शूर्पणखीनं गोदावरीच्या मुखाशी राज्य केलं होतं. शूर्पणखा म्हटलं की रावणाची 11 बहीण मालिकेत पाहिलेली ती नाही. शूर्पणखा जी आपल्या सुंदर हातांवर नखांवर सूप तोलून धरण्याची कला असलेली शेतकरी महिला म्हणजे शूर्पणखा. तर ती शूर्पणखा तिने गोदावरीच्या मुखाशी राज्य केलं. सौदंतीचं गणराज्य रेणुकेनं चालवलं. पंचगंगेच्या तीरावर अंबाबाईनं राज्य केलं. मावळ प्रांतामध्ये माऊलाई आणि सटवाईनं राखण केलं. आणि या सगळ्या स्त्री शक्तीचा 9 महानायिकांचा गणनायिकांचा जागर म्हणजे नवदुर्गाचे नवरूप आणि मग त्याचा तो उत्सव आहे की जेणेकरून आपल्याला त्यांचा विसर पडता कामा नये. पण आपल्याला पूर्णतः विसर पडायला लागलेला आहे. का तर आपली जी काही फॅशन आहे, आपली जी काही संस्कृती आहे, आता मी खरं तर आधुनिक विचार आणि पुरोगामी प्रतिगामी ह्या सगळ्यात अडकत नाही. मध्यम साधता आला पाहिजे, आपल्याला फ्लेक्झिबल होता आलं पाहिजे, आपल्याला टिकता आलं पाहिजे. आणि काय ट्रेंड आहे सध्या आहे ना AI. मागच्या 2 आठवड्यापूर्वी AI फिगरिन होतं, जेमिनी फिगरिन. त्याच्यामध्ये 3D पिक्चर्स आपल्याला बनवून देत होते, मस्त बनवून देत होते. म्हणजे कुठलाही कॅमेरामॅन किंवा किती 10,000-15,000 देऊनही इतकं सुंदर बनवून देणार, इतकं सुंदर ते बनवलं त्यांनी. AI फिगरिन नंतर पुन्हा काल जुन्या मॉडेलचा ट्रेंड होता मागच्या वीकमध्ये. रेड साडी, वेगवेगळ्या पोजेस आणि मग आपला चेहरा. बरं, AI ने एडिट केलेले व्हिडिओ ना मागच्या 1-1.5 वर्षात तुम्ही जर पाहिले असेल, दिवाळी फेस्टिवल व्हिडिओज द्यायचे, होलीचे द्यायचे, गंगेवर गेल्यावर किंवा इथं गेल्यावर म्हणजे मंदिरात गेल्यावर भगव्या वस्त्रांमध्ये माळा घालून तुम्हाला फोटो करून द्यायचे. पण त्यात फरक असा होता मागच्या याच्यामध्ये की तो फोटो एडिटेड आहे, ओळखायला यायचं. ते चेहरा बदललेला असायचा, कुणाला ओळखायला एडिटेड आहे, ओरिजिनल नाहीये. पण आता जे जेमिनी फिगरिंगचे जे फीचर्स आहे इतके ॲक्युरेट आहे की हुबेहूब तुम्हीच आहे. तुम्ही आई वडिलांना सांगता मी नाही तरी ओळखणार नाही, तुम्हीच आहे. म्हणजे इतकं परफेक्ट फीचर्स त्या AI फिगरिनने दिलेले आहेत. बरं, मग त्याचा काही ॲडव्हर्स इफेक्ट आहे का? तर मागे काल परवा एकाने वक्तव्य केलं म्हणजे एका सामाजिक यानेच, आणि त्याच्याशी मी थोडीशी सहमत आहे, पुरेपूर नाही. बघा, जे AI फिगरिन किंवा जे AI तुम्हाला कपडे घालू शकतं ते तुमचे कपडे उतरवू सुद्धा शकतं. त्याच्यात ती ताकद आहे. आता AIचे जे जनरेटर म्हणजे ज्यांनी फाउंडर आहे जेफ्री हिंटन, तर त्यांनी ज्यावेळेस AI वर जवळजवळ त्यांनी 30 वर्ष कॉलेजच्या विद्यापीठामध्ये त्यांनी नोकऱ्या केल्या. 30 वर्ष ह्या AIचा शोध लावण्यासाठी त्यांनी सतत मेहनत घेतलेली. 30 वर्ष डिजिटल मीडियाशी ते कनेक्टेड राहिले. तर ज्यावेळेस त्याचं लॉन्चिंग झालं त्यावेळेस ते बोलताना म्हणाले की AI म्हणजे जे काही AIचा मी शोध लावलेला आहे तर बेस्ट आहे, याच्यापेक्षा बेस्ट काही असू शकत नाही. ते सगळं तुम्हाला उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे तिथे कुठेच कमतरता राहणार नाही. तुम्हाला सगळे हेल्प आता हातात म्हणजे हाताच्या बोटावर सगळी माहिती मिळणार आहे. पण याचा जर मर्यादित वापर राहिला नाही, याचे जर मर्यादित तुम्ही अवलंबन केलं नाही तर उद्या या मशीन आपल्यावर वरचढ होतील आणि मग आपल्याला ब्लॅकमेल करतील, यात सुद्धा काही शंका घेता येत नाही. कोणी सांगितलंय? AIचे फाउंडरने स्वतः सांगितलेलं आहे. बघा, मग ते जेफ्री साहेबांनी आपल्याला वॉर्निंग दिली आहे, वापरा पण मर्यादित. सोशल मीडिया किती वापरायचा? सोशल इतकाच वापरायचा, जास्त वापरला तर त्रास होणार. बरं, समाज आपला लवकर काहीच स्वीकारत नाही. टीव्ही आला ना त्यावेळेस आम्हाला निबंध यायचे. त्यावेळेस आम्ही म्हणजे खूप जास्त छोटा टीव्ही असायचा, 3-3.5 हजाराला मिळायचा छोटासा डब्बा, अँटीना फिरवावा लागायचा, म्हणायचं मुंग्या वगैरे यायच्या. त्या काळातलं आमचं एज्युकेशन. आता जवळजवळ 4थी-5वीला असताना आम्हाला निबंधाचे विषय यायचे, टीव्हीचे फायदे आणि नुकसान, बरोबर आहे. 11वी-12वी पर्यंत गेलं की मग सायबर, त्यावेळेस थोडं इंटरनेट वगैरे आलं, इंटरनेटचे फायदे आणि नुकसान. आता जर बघितलं तर AI ट्रेंडचे फायदे आणि नुकसान असं येईल. टीव्ही आपण स्वीकारली ना, काही त्याचे नुकसान झाले का? ज्याला पाहिजे त्याला नुकसान झाले, पण फायदे खूप झाले. व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इन्स्टा आहे. आपण मार्केटिंग, बेस्ट मार्केटिंग घर बसल्या करू शकतो, आपला व्यवसाय वाढवू शकतो, आपण स्वतःचे इमेज त्या ठिकाणी क्रिएट करू शकतो. पण किती वापरायचं याला स्वातंत्र्य आहे, फ्रीडम आहे. बट आपल्याला पुन्हा स्वैराचार त्याचा होऊ नये म्हणून थोडीशी मर्यादा ठेवायची आहे. आता AIच्या ट्रेंड विषयी जर बघितलं आपण तर तो वाईट नाहीये. आता मी ChatGPTला काल परवा माझं एक स्पीच होतं आणि अशीच गडबडीत म्हणजे दिवसभर फुल हॉस्पिटलचं शेड्यूल टाईट होतं. मग मला अचानक व्याख्यानाला बोलावून आलं की मॅडम या ठिकाणी असं असं तुम्हाला जायचं होतं आणि मला आता बोलावं काय, तो विषय होता त्या ठिकाणी खूप छान विषय होता नात्यांवर. तर मग मला पुस्तक हवं होतं 5 रिग्रेट्स ऑफ लाईफ.
मी 2-4 दुकानं बघितले, मला काय ते पुस्तक इथे भेटलं नाही 5 रिग्रेट्स ऑफ लाईफ. ChatGPT ला गेले आणि ChatGPT ला सांगितलं की बाबा रे ते 5 रिग्रेट्स ऑफ लाईफ हे पुस्तक मला फक्त 15 मिनिटात वाचायचं आहे, तर तू त्या पुस्तकाचा सारांश मला दे. ChatGPT ने विदिन मिनिट, म्हणजे मिनिटाच्या अर्ध्या मिनिटामध्ये जवळजवळ काही सेकंदात त्याने मला पूर्ण पुस्तकाचा सारांश दिला आणि मी त्याच्यावर व्याख्यान करून आलो फास्ट. मला इथे यायचं होतं. आता इथे यायचंय म्हटल्यावर मी आता सकाळी हॉस्पिटलला बसल्यानंतर पेशंट संपले आणि म्हटलं आता निघायचंय, तर 2 मिनिटं आपण जिथे चाललोय नारायणराव लॉ कॉलेज, तर त्याचं थोडंसं बॅकग्राऊंड बघूया. ChatGPT ला गेले आणि नारायणराव लॉ कॉलेज नांदेडचं थोडंसं ब्रीफ हिस्ट्री सांगा म्हटलं मला विदिन शॉर्ट. तर त्यांनी विना मॅडमने तुम्हाला जे काही इन्स्ट्रक्शनचं एक पत्र आहे मॅडम, त्याच्यावर तुमचा फोटो आहे, तर तुमचे जे काही सोशल मीडिया म्हणजे हे दिलेले आहे तुम्ही कॉलेजचं काय आहे शिस्त वगैरे त्या सगळ्यांचं हे आहे. त्यांचे आर्टिकल्स आले खूप सारे, त्यांनी काही आर्टिकल्स पब्लिश केले होते. तुमच्या वेबसाईटवर काहीही येतं. मी टाकलं समजा की मॅडम विषयी गाणं तयार करा, विदिन काही याच्यामध्ये समजेल असं लगेच गाणं 2 मिनिटात तयार होतं. मी म्हटलं माझ्यावर गाणं तयार करतं, ते माझ्यावरही गाणं तयार करतं. मी सांगितलं काल विदास शिरवाडकर यांच्या कवितेशी संलग्नित असलेलं त्यांच्या भाषा शैलीत एक ह्या विषयावर गाणं तयार करतं, तेही करून देतं. म्हणजे सगळं आपल्याला आता उपलब्ध आहे. तुम्ही म्हटलं की मला अशी कोर्टात केस लढवायची आणि मला ह्या केसेसची संदर्भित जेवढ्या केसेस आहे 15 मिनिटामध्ये समजतील अशा केसेस ते 2 मिनिटामध्ये ते हिस्ट्री देतं. पण वरून विचारतं की गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर जाऊन अशी हिस्ट्री काढू का, हा अहवाल काढू का, एवढं विचारून आपल्याला ते करतं. ओके करत गेला तर सगळं काढून देतं. बरं, माहिती कुठून आणतं? जी माहिती कधीतरी आपण गुगलवर इंटरनेटवर सर्च केली असेल, आपण कुठेतरी अपलोड केलेली असेल तीच. एखादी शेतकरी महिला घेतली ज्याच्याकडे मोबाईलचा काही संबंध नाही, तिच्याबद्दल माहिती विचारली तर ते सांगणार नाही. म्हणजे हे AI आपली सगळी माहिती इतक्या शार्पपणे कलेक्ट करतंय की ते अर्ध्या सेकंदाच्या आत कुठल्या वेबसाईट ढूंढून आणून देत आहे 2 मिनिटांमध्ये. ते AI उद्या चालून आपला सगळा डाटा कुठेतरी लीक करू शकतो आणि आपल्याला ब्लॅकमेल करून, मग हनी ट्रॅपमध्ये झालं ना, देशाची सुरक्षा आणि व्यवस्था धोक्यात होती. सेम हे ट्रॅपच आहे, फक्त आपल्याला आपल्या फायद्याचं तेवढं घ्यायचंय, ज्याच्यातून आपल्याला तोटा आहे ते थोडंसं सांभाळून राहायचं आहे. म्हणजे आपला फ्रीडम तर व्यवस्थित राहील आणि त्याचा स्वैराचार होणार नाही, त्याचा आपल्याला भविष्यात तोटा होणार नाही. आता दुसरा विषय एक आहे महत्वाचा की मुलींसाठी आहे. मागाशी मी त्या मुलीची तुम्हाला गोष्ट सांगितली. आता त्याच संदर्भात बघा, मागे एक मॅडम रिसर्च आला होता, नांदेडमधून रिसर्च होता तो, की नांदेडमध्ये माझ्या मते आकडा एक कन्फर्म नाही मला, पण 48 महिला आणि मुली, एक मागच्या 2024ला एक व्याख्यान झालं होतं त्यावेळेचा आकडा होता, तर जवळजवळ 48 मुली एका महिन्यामध्ये बेपत्ता होत्या नांदेडमधून. एका महिन्यामध्ये 48 महिला आणि मुली. आता मी महिला आणि मुली याच्यासाठी घेते की महिला पण बेपत्ता होत आहे आजकाल. पेपर काढा तुम्ही, कुठलाही पेपर काढा, 2-4 न्यूज तर अशा असतात, प्रियकराच्या मदतीने पतीचा खून. आजकाल भयंकर आहे, 2-3 न्यूज तर अशा असतात. तुम्ही वकील होणार आहे ना, ह्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तुम्ही पेपर वाचत तर बघून वाटतं की यार कुठे चाललोय आपण. म्हणजे स्वातंत्र्य आम्हाला दिले बाई, घरातून बाहेर पडा, बाहेर चांगलं करा, जॉब करा, नोकरी करा, हे करा, मात्र पळून गेलं तर मग कोण नोकरी करायला देणार आहे. आपण म्हणतो की बाबा आम्हाला स्वातंत्र्य आहे, मी शिकले, ती मुलगी पळून गेली, तिचं एकटीच आयुष्य बरबाद झाले नाही. त्या गावामध्ये तुम्ही कोणालाही जाऊन भेटा, ज्या गावातली मुलगी पळून गेले, 12वी झाली की लग्न करून टाकणारे म्हणतो, शिकवणार नाही, काही खरं नाही, मुली पळून चालल्या म्हणतात गावातल्या. म्हणजे एकाच्या चुकीच्या निर्णयाचा तोटा अख्ख्या गावातील मुलींना भोगावा लागतो. ज्यांचे स्वप्न असतील, काहीतरी कोणाला डॉक्टर व्हायचं, कोणाला इंजिनियर व्हायचं, ते सगळ्या स्वप्नांचा चुराडा कोण करतंय? ही पळून जाणारी एक मुलगी करते. रिस्पॉन्सिबल ही आहे एकटी. आता बघा तो आकडा आला, आता 2000 मागचं आर्थिक वर्ष आहे 2023, मार्च 2024 पासून, तर आता 1 एप्रिल 2025चा आकडा आलेला आहे. तर आपल्या याच्यातून महाराष्ट्रामधून 37,695 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. मागे NCRBच्या डाटानुसार रेल्वे पोलीस असतात, रेल्वेने जाणाऱ्या महिलांना रेस्क्यू करतात, मुलींना रेस्क्यू करतात. आता त्या रेस्क्यू केलेल्या मुलींमध्ये मागच्या वर्षी 1037 मुली होतात. किती? 1037. आता त्या मुलींची हिस्ट्री घेतल्यानंतर लक्षात आलं की ह्या मुली किडनॅप केलेल्या नव्हत्या. ह्या मुली कुणी फूस लावून पळून नेणं वगैरे जो प्रकार आहे ना, तो काही मला मान्य नाही. फूस बीस कोणी काही लावत नाही. काय म्हणजे दुकानात मिळते का फूस लावली आणि पळून नेलं? ज्या मुली पळून जाणार आहेत त्या 16 ते 18च्या पुढच्या असतात, त्यांना जबाबदारीची जाणीव असते आणि अंधविश्वासाने हे सगळं केलेलं असतं. तर त्यामध्ये मॅडम जवळजवळ 1037 पैकी त्या मुली कुणी पळवून नेलेल्या नव्हत्या, किडनॅप केलेल्या नव्हत्या, हरवलेल्या नव्हत्या. त्या मुली स्वखुशीनं पळून जात होत्या आणि त्यातील बऱ्याचशा मुली ह्या 18 वर्षाच्या खालच्या असल्यामुळे ज्या मुलांसोबत
सोबत गेल्या त्यांना ते मुलं आज पोक्सोच्या अंतर्गत जेलमध्ये आहे. आणि ज्या मुली आहेत, काहींना आईवडिलांनी मेली म्हणून सोडून दिलं, स्वीकारलं नाही, त्या आज बाल सुधार गृहामध्ये आहे. काहींना आईवडिलांनी स्वीकारलेलं आहे. अशी अवस्था आपली झालेली आहे. मग आपण या सगळे निर्णय घेताना काय करतो? आता बघा मॅडम, आजकाल आपण सामाजिक चळवळीत आहोत. आता सामाजिक चळवळीतील महिला, आपल्याला बरीच बंधने येतात. आता काही रील्स बनवून टाकतात महिला. आता रील्स बनवून टाकलं किंवा साधं कुठलेही फोटो टाकतात, कशाही पद्धतीचं चित्रीकरण सध्या चालू असतं. हे बघितल्यावर ज्यावेळेस एखाद्या महिलेने सांगितलं की बाई आमच्या बरोबर या करा, तुमच्या बायका असं असं करताय, आमच्या बायका बिघडून टाकतात म्हणतात तुम्ही. हे नांदेडच्या लोकांची भाषा आहे. म्हणजे एकतर स्त्रियांना स्वातंत्र्य नव्हतं. एक काळ होता मॅडम, आम्हाला सांगितलं जायचं बाई ग इकडे जाऊ नको, बाई ग हे करू नको, बाई ग असे कपडे घालायचे नाही, असं चालायचं नाही, बोलू नको जोऱ्यात, चालू नको तोऱ्यात, तुला जायचंय परक्या घरात, हे सांगत होते. इथून कुठून तरी आम्ही बाहेर पडलोय. आज आम्ही मुक्त संचार करतोय, आम्हाला हवं तसं जग जगतोय. पण काही निवडक लोकांच्या स्वैराचारामुळे हे पुन्हा एकदा जग बंदिस्त होतंय का काय, आणि पुन्हा स्त्री स्वातंत्र्यावर गदा येते का काय, हे पुन्हा एकदा आपल्याला भीती वाटायला लागली. त्यामुळे आपल्याला दिलेल्या स्वातंत्र्याचा उपयोग आपण समाजाचा विचार करून घ्यायला हवा. आता महिलांचा विषय आहे मॅडम. आपल्याला वाटतं की आपण तरुण मुला मुलींचं मार्गदर्शन वगैरे ठेवतोय, त्यांच्यासाठी काय करतोय. ज्या महिला आता पळून चाललेल्या आहेत, अक्षरशः नातू आलेल्या महिला पण आहेत मॅडम त्याच्यामध्ये. नाही आहे, वस्तुस्थिती आहे. म्हणजे मुलं आहे, त्या मुलांना वाऱ्यावर सोडून कुठेतरी. आता एक केस तर अशी आहे मॅडम, म्हणजे ऍक्च्युली आता आमचं गेट टुगेदरचं सध्या भरपूर ट्रेंड आहे. आमचं गेट टुगेदर होतं, आमच्याच बॅचमधली अप्रतिम सुंदर मुलगी होती. म्हणजे नयन नक्ष, एकदम छान अशी गोरीपान. कसं असतं की तो एक काळ होता. एक तर तुमचं क्वालिफिकेशन चांगलं असेल तर नोकरीवाला नवरा भेटेल, नाही तर तुम्ही खूप सुंदर असला तरी नोकरीवाला नवरा भेटेल, फिक्स होतं त्यावेळेस. मग आता ती मुलगी ज्यावेळेस आली तर त्यावेळेस अशी एकदम नर्वस वगैरे, आमच्या पूर्ण गेट टुगेदरच्या बेंचवर असं बसलेलं, बाकीच्या मुलींची चर्चा चाललेली. ते आम्हाला असं, कारण मी शक्यतो संपर्कात नसल्यामुळे तेवढं मला माहित नव्हतं. तर ती मला सांगत होती की ही तुला हिचं माहिती आहे का. म्हटलं काय आहे. तुला हिचं माहिती आहे का. म्हटलं काय आहे. मग ती म्हणे अगं ही पळून गेली. म्हणजे शांत बस, नंतर सांग मला. आधी नाही, तिला 2 मुलं आहेत. देवदर्शनासाठी फिरतात ना मॅडम, यात्रा करून गाड्या वगैरे फिरतात. ग्रामीण भागामधली परिस्थिती आहे, शहरी तर आहेच पण ग्रामीण मधली. देवदर्शनासाठी गेल्यानंतर त्या ड्रायव्हर सोबत ओळख झाली. त्या ड्रायव्हर सोबत नंतर ती गेली, परत आलीच नाही. ड्रायव्हरने 2-3 महिन्यानंतर तिला, त्याची बायको वगैरे होती, कारण आता मागे उपसरपंच एक गेला, सोशल मीडियावर उपसरपंच एक डान्सर वगैरेच्या नादी लागून त्याने स्वतःची सुसाईड करून घेतली. कारण ती डान्सर घर मागत होती, लग्न करायचं म्हणत होती, बायका मुलांना सोड म्हणत होती. ब्लॅकमेलिंग जे काही आहे पुरुषांना, त्याच्यामुळे त्याने स्वतःचा जीव संपवला. स्वतःचं घर वाऱ्यावर गेलं, मुलं बाळ उघड्यावर पडली. काय गेलं, सेम त्या पुरुषाने त्या बाईला आणून सोडलं. आता तिथे आहे. म्हणजे आपल्याला ठरवायचं की आपल्याला काय करायचंय. मग बंधनं पाळायचीच नाही असं आहे का. एक खूप छान मॅडम, एक कवयित्री आहे, मला त्यांचं नाव माहित नाही आता ऍक्च्युली. ती मर्यादा, म्हणजे कसं होतं की आता डाटा जो आलाय, ग्लिडन एक ऍप आहे, ऑनलाईन चॅटिंग ऍप आहे. आता हे सिटीमध्ये, शहरामध्ये, तर त्या ग्लिडन ऍपचा डाटा असा आहे की आज मॅडम एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, म्हणजे जे वैवाहिक स्त्री आणि पुरुष आहे, त्यात पुरुषांचा आकडा 55% पुरुष महिलांना धोका देतात, म्हणजे त्यांच्या बायकोला धोका देत आहेत. ग्लिडन ऍपने दिलेला आकडा आहे. आता 55% पुरुषांचा आकडा आहे, तर महिला किती आहे, ते 55% पुरुष महिलांसोबतच गेलेले आहे. म्हणजे महिलांचा आकडा सुद्धा तेवढाच आहे. आता एक कवयित्री आहे, खरंच कॉमेडी कविता आहे ती, पण मला माऊली म्हणून मी या ठिकाणी, म्हणजे उद्या भविष्यामध्ये अशी वेळ येते, अनेक प्रलोभन आपल्याला येतात, कारण आपण बाहेर पडताना अनेक लोकांच्या संपर्कात येतो, आपल्याला अनेक आमिष येतात. ते आमिष पुढे असताना आपल्याला मर्यादा पाळताना, तर मॅडमची एक कॉमेडी कविता आहे, ती मी 2 लाईन आहे. तर त्या म्हणतात की, कदाचित तुम्ही ऐकली असेल कारण फेमस आहे, कसे करावे प्रेम तुझ्यावर, कसे करावे प्रेम तुझ्यावर, कसा धरावा नेम तुझ्यावर, कसे करावे प्रेम तुझ्यावर, कसा धरावा नेम तुझ्यावर, तू ऐवज दुसऱ्याचा वेड्या, कसा करावा क्लेम तुझ्यावर. एखाद्या विवाहित पुरुषाकडे बघताना महिलांनी आपल्या मर्यादा कशा सांभाळाव्या अतिशय मिश्किल शैलीत त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, आता मी या विषयावर बोलत असताना सगळे, म्हणजे AI फिगरिंग झालं, महिलांचं मुलींचं स्वातंत्र्य स्वैराच्या सगळा विषय झाला. मग तुम्ही म्हणाल मॅडम तुम्ही तर सांगता की बंधनात पुन्हा अडकून राहा. मुळीच नाही. कारण आज जर आहे आपण स्वतःला अपडेट केला नाही, आपण पुढे गेलो नाही, तर आपलं काहीच खरं नाही. मग बंधनात आपण अडकून राहायचंय का. आता माझ्या बोलण्यातून, माझ्या स्वभावातून मी कुठल्या बंधनात अडकून राहत असेल असं वाटतंय का.
नाही, आधीपासून नाही. बरं, मी माझीच एक छोटासा किस्सा तुम्हाला सांगते की विरोध होतो. बऱ्याचदा आपण एखादी गोष्ट, चांगल्या गोष्टींना सुद्धा विरोध होतो. ज्यावेळेस आपण ठरवतो की मला खूप काही चांगलं करायचं आहे, मला पुढे जायचं आहे, तर त्यावेळेस विरोध होतो. आता विरोध झाल्यानंतर तो विरोध जुगारून लावायचा की आपण त्या ठिकाणी शांत राहायचं, की त्या ठिकाणी आपण स्वतःला विचारायचं, स्वतःला स्वतःच्या समोर उभं करायचं, स्वतःच्या मनाला विचारायचं, आरशासमोर उभं राहायचं आणि स्वतःला विचारायचं, ॲम आय राईट, मी बरोबर करते ना. ज्यावेळेस आपल्याला यस हे आन्सर आलं तर मग आपण चालायला लागायचं. मग त्या ठिकाणी विरोध होईल, आपल्याला अडवणूक होईल, आपल्याला अनेक शिवीगाळ भरपूर सहन करावं लागेल. पण ज्यावेळेस आपलं मन आपल्याला सांगेल की तू बरोबर आहे आणि पुढे जा, त्यावेळेस मात्र थांबायचं नाही. बघा, मी मेडिकल कॉलेजला होते. फर्स्ट इयरचं एक्झाम आमची होती. तर एक्झाम नंतर पीएल म्हणजे आमच्या काही सुट्ट्या असतात, 1 महिना आधी, एक्झामच्या जस्ट 1 महिना आधी. तर त्या काळामध्ये विद्यापीठाची एक स्पर्धा होती, निबंध स्पर्धा, एसे कॉम्पिटिशन. आता ती निबंध स्पर्धा अशा याची होती की हृदयरोग आणि आयुर्वेद याचा काही संबंध आहे का. तर मी माझा रिसर्च पेपर प्रेझेंट केला, रिसर्च निबंध लिहिला, शोध निबंध लिहिला आणि तो पाठवून दिला विद्यापीठाकडे. आता पाठवून दिल्यानंतर तो सहज पाठवला होता, त्यामुळे मी काही घरी याची कल्पना दिली नाही की मी एक निबंध लिहिलाय वगैरे वगैरे. तर त्यावेळेस तो निबंध महाराष्ट्रातून पहिल्या 6 निबंधामध्ये आला. आता 6 निबंधामध्ये आल्यानंतर सेकंड अट अशी होती की जी सेमी फायनल असते, तर ती सेमी फायनल वक्तृत्व स्पर्धा आपण म्हणू शकतो, इलोकेशन, वादविवाद स्पर्धा. तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा शोध निबंध प्रेझेंट करायचा असतो पीपीटी प्रेझेंटेशनने. तर ती स्पर्धा होती वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबईला. 2008-9ची ही गोष्ट आहे, 2008ची. तर वुमेन्स युनिव्हर्सिटीला जायचं, खरं सांगते तर मी मुंबई पाहिलेली नव्हती. आणि पीपीटी काय असतं, त्याचा लॉंग फॉर्मचं दूर पीपीटी हे मी पहिल्यांदा ऐकलं होतं. कारण 12वी पर्यंत ग्रामीण भागामध्ये शिक्षण झाले, जिल्हा परिषदेची विद्यार्थिनी, 10वी पर्यंत, 11वी-12वी सायन्स आणि तिथून पुढे मेडिकल कॉलेज. तिथे पीपीटी वगैरे आम्हाला काही माहीत नव्हतं. आज तुम्हाला सगळंच माहीत आहे. आणि त्यावेळेस मोबाईल नव्हते आमच्याकडे, कॉइन बॉक्सवरचं कॉलिंग असायचं, त्यामुळे कुठे सर्च करायला हेच नव्हतं की पीपीटी काय, बघूया. आता प्रश्न असा होता की सगळ्यात पहिल्यांदा मला पीपीटी माहीत करून घ्यायचं होतं. तिथे 20 रुपये दिले, 10 रुपये दिले की कम्प्युटरवाला सगळं समजावून सांगायचा, ते केलं. आणि आता मुंबईला जायचं म्हटल्यावर सगळ्यात पहिलं होतं की घरची परमिशन घ्यायची. कॉइन बॉक्सवर फोन केला, कॉइन बॉक्सवाला म्हणायचं की बाबा ठीक आहे, आता 5 मिनिटांनी पुन्हा फोन करायचा, जेणेकरून तोपर्यंत घरच्यांना बोलून आणायचे, बिचारे चांगले असायचे त्या काळामध्ये. तर घरच्यांना बोलून आणल्यानंतर मी पुन्हा दुसऱ्या कॉइन बॉक्सवर दुसरा कॉइन टाकला आणि फोन केला घरच्यांना. वडिलांना विचारलं की मला असं असं आहे आणि मुंबईला स्पर्धेसाठी जायचंय, मी जिंकलेली आहे, पहिल्या 6 मध्ये आलेली आहे. वडील म्हटले छान झालं तू जिंकली. म्हटलं मग आता मुंबईला जायचंय फायनलला, आता कसं करू. म्हटले बाई जिथे आहे तिथे राहा, हॉस्टेलवर राहून तुला काय करता येईल ते कर, मुंबईला काय आपलं कोणी गेलं नाही, तू तिथेच राहून कर, ओके. आणि असं म्हणून त्यांनी फोन ठेवला. आता माझ्या वडील म्हणजे कसं आहे की नाही म्हटलं ना की काळ्या दगडावरची रेख नाहीच, कन्व्हिन्स करू शकतच नाही. रात्रभर झोप आली नाही, पीपीटी प्रेझेंटेशन केलं, त्या स्लाइड्स वगैरे सगळं बनवलं, ते आणलं वगैरे वगैरे आणि मेहनत केली. तर त्या ठिकाणी पहिलं पारितोषिक माझ्या आयुष्यातलं आर्थिक मिळालेलं 25,000चं पहिलं बक्षीस, चेक, एक गोल्ड मेडल आणि मानपत्र घेऊन मी घरी गेले. घरी गेल्यानंतर माझे वडील वगैरे सगळे ओट्यावरच बसलेले होते. मग त्यावेळेस फोन मी नव्हता की जिंकले म्हणून सांगायला. घरी गेले आणि त्यांच्या हातात तो चेक दिला, गोल्ड मेडल हातावर ठेवलं, गळ्यात घालायची हिंमत नव्हती, हातावर ठेवलं आणि म्हटलं की भाऊ, म्हणजे मी वडिलांना भाऊ म्हणते, भाऊ मी जिंकले. तर त्यांनी मला अभिनंदन पण म्हटलं नाही, मात्र जे स्मित हास्य होतं आणि का गेली हे सुद्धा त्यांनी विचारलं नाही. तो दिवस आजही माझ्या लक्षात आहे. म्हणजे मी जे करते ते बरोबर आहे ना, मग करते तर मग मी पूर्ण झोकून देणार आणि करणार आणि जिंकेपर्यंत थांबणार नाही. भले मी हारेल, पडेल, झडेल, मात्र जिंकेपर्यंत थांबणार नाही. पण याच्या आधी मी काय विचार केला, मी करते ते बरोबर करते ना, एवढं स्वतःला विचारायचं. आजही कुठेही देवदर्शनाला गेला की मी फक्त हात जोडून एकच म्हणते की मी जे करेल ते बरोबर करेल, एवढाच आशीर्वाद दे. बाकी सगळं करायला मी खंबीर आहे, धमक आहे माझ्यामध्ये. मला चांगले हात दिलेले देवाने, पाय दिलेले चालायला, वक्ता म्हणून तोंड दिले बोलायला. आता तेही बोलायचं म्हणून काही बोलायचं स्वातंत्र्य मला नाहीये. नाही तर काय होते, आजकाल बोलायचं म्हटल्यावर त्याच्यामुळेच वादंग निर्माण होतात आणि अख्खा देश त्याच्यामुळेच डुबतो. जाता जाता शेवटचं सांगते की अपडेट युअरसेल्फ, स्वतःला अपडेट करायचं आहे. कारण आता AI ट्रेंडमध्ये मी मगाशी त्याचे काही तोटे सांगितले, त्याचे फायदे आहेत. तुम्ही जर स्वतःला अपडेट केलं नाही तर उद्या हा AIचे मशीन कोर्टात पण उभे राहतील आणि केसेस लढतील, तुम्हाला कोणी केसेस पण देणार नाही. इथपर्यंत तुम्हाला अपडेट करायचं आहे. नोकिया फोन किती जणांकडे आता, नोकियाचा फोन किती जणांकडे आहे? नाहीये का?
कारण त्यांनी स्वतःला अपडेट केलं नाही, त्यांनी व्हॉट्सअप आणलं नाही. म्हणजे जे झुकरबर्ग त्यांनी घेऊन आले नाही, त्याच्यामुळे काय झालं, बंद झालं. कारण त्यांनी इन्स्टा आणलं नाही, व्हॉट्सअप आणलं नाही, फेसबुक आणलं नाही, काहीच आणलं नाही, म्हणून बंद झालं. म्हणजे त्यांनी स्वतःला अपडेट केलं नाही. तर आपल्याला स्वतःला अपडेट करायचं आहे. अपडेट करताना अनेक अडथळे आपल्या मार्गात येतात, ते सगळे अडथळे पार करायचे आहेत. ज्यावेळेस आपण चालायला लागतो ना, तर ते चालताना अपडेट कसं करायचं, तर नदीसारखं करायचंय, संतपणे वाहत राहायचंय. कारण बघा, नदी वाहत असताना छोटासा खड्डा येतो आणि खड्डा आल्यानंतर त्या खड्ड्यात काही पाणी साठतं. पाणी साठल्यानंतर त्या पाण्यामध्ये 2-4 दिवस आपल्याला पाय बुडून बसावंसं वाटतं का? त्याचं डबकं तयार होतं का? तर त्याने आपली गती सोडून दिली, थांबलाय म्हणून तो संपलाय. पण नदी काय करते, चालत राहते. चुकून दगड गोटे काही विळखाला तर त्याच्यावरनं म्हणजे उडी मारून ती चालते. पर्वत आला तर त्याला वळसा घालून चालते. चालून शेवटी समुद्राला मिळते, पण ती थांबत नाही. मग आपल्या मार्गात अनेक अडथळे येतात. कोणी म्हणतं की तुला जमणार नाही, तू करू नको, तुझ्याच्याने होणार नाही. सगळ्यात मोठे अडथळे हे असतात की आपल्या जवळचे लोक आपल्याला तुझ्याच्याने होणार नाही म्हणतात. त्यावेळी शांत राहायचं, एकदम चुपचाप, उत्तर द्यायचं नाही. ऍक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. तुमच्या कृतीतून तुम्ही बोलून दाखवायचं. बघा, आपले अनेक विरोधक असतात, घरात असतात, बाहेर असतात, समाजात असतात. हे विरोधक काय करतात, ज्यावेळेस आपली बुद्धी खूप कुशाग्र असते, तर ह्या विरोधकांना माहित असतं यांच्या बुद्धीच्या पुढे आपला निभाव लागत नाही. मग ते काय करणार, आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचे काम करणार, आपल्याला बदनाम करण्याचे काम करणार. कारण त्यांना माहिती आहे आपल्या समोर आले तर ते टिकणार नाही, म्हणून ते असे छुपे हल्ले करतील. जसे संभाजी महाराजांवर झाले, शिवाजी महाराजांवर झाले, असे छुपे हमले करतील. मग आता आपण काय करायचंय, त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपलं ध्येय निश्चित करायचं आणि त्या ध्येयावर कॉन्सन्ट्रेट करून पुढे चालायचंय. कारण संभाजी राजांची एक ओवी मला खूप आवडते, बुधभूषण मधली. तर ते म्हणतात की हे नागराजा,